सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी तर आता रामनवमीला पीक विमा जमा 17,500 रुपये एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री यांची मोठी अपडेट इथं समोर आलेली आहे। तर आता बैठकीमध्ये मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे। तर रामनवमी स्पेशल पीक विमा वाटप सुरू। ज्या शेतकरी बांधवांना पीक विमा इथं मिळालेला नव्हता तर अशा शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आलेली आहे। पीक विम्याचे पैसे थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 17,500 रुपये याप्रमाणे जमा। तर आता किती पैसे मिळणार आहे तर यामध्ये 17,500 रुपये जमा। तर 75 ते 100% भरपाई तर शेतकरी बांधवांच्या या जिल्ह्यांमध्ये आणि या शेतकऱ्यांना मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी अपडेट इथं समोर आलेली आहे। तर आता बैठकीमध्ये जो काही निर्णय इथं घेण्यात आलेला आहे, कृषी मंत्री त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांची मोठी अपडेट। तर आता पीक विम्याची रक्कम 100% शेतकरी बांधवांना इथं देणार आहे। तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आता रामनवमी निमित्त सर्व शेतकरी बांधवांना पीक विम्याची रक्कम इथं देण्यात येणार आहे। तर आता रामनवमीपासून पीक विमा वाटप इथं सुरू होईल। असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथं येतील। आता ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा इथं येणार आहे। आता ज्यांच्या शेतातील नुकसान झालेलं आहे तर अशा शेतकरी बांधवांना सुद्धा पीक विमा इथं येणार आहे। त्याचप्रमाणे तुमच्या शेतातील पंचनामे झालेले असणे आवश्यक आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई पीक पाहणी। जर तुमची ई पीक पाहणी झालेली नसेल तर सरकारने जे काही ई पीक पाहणी जी काही मॅन्डेटरी केलेली होती, म्हणजे सर्वांना ई पीक पाहणी करणे आवश्यक होतं। जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली नाही तर तुम्हाला पैसे इथं येणार नाहीत, म्हणजे पीक विम्याचा 1 रुपया तुम्हाला मिळणार नाही। भरपाई मिळण्यास अडचण जाऊ शकते। ज्यांची कोणाची ई पीक पाहणी राहिलेली असेल तर त्यांनी लगेच तुम्ही तुमची ई पीक पाहणी करून घ्या। तर आता तुमचं नाव लिस्टमध्ये आहे का चेक करा। ई पीक पाहणी झाली की नाही नक्की चेक करा। तर आता या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे। सर्वप्रथम यामध्ये येते आपलं सोलापूरमध्ये 130 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। पुणेमध्ये 120 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। नाशिकमध्ये 150 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। अहमदनगरमध्ये 140 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। सातारामध्ये 90 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। सांगलीमध्ये 85 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। कोल्हापूरमध्ये 80 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 110 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। जालन्यामध्ये 95 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। बीडमध्ये 160 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। तर यामध्ये सोलापूर, पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना तर या जिल्ह्यांचा समावेश आहे। यानंतर इथे आपलं परभणीमध्ये 105 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। नांदेडमध्ये 115 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। लातूरमध्ये 125 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। उस्मानाबाद धाराशिवमध्ये 100 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। अकोल्यामध्ये 90 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। अमरावतीमध्ये 100 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। यवतमाळमध्ये 135 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। वर्ध्यामध्ये 70 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। नागपूरमध्ये 85 कोटी रुपये वाटप इथं सुरू झालेलं आहे। यानंतर इथे आपलं चंद्रपूरमध्ये 75 कोटी रुपये, गडचिरोलीमध्ये 60 कोटी रुपये, बुलढाण्यामध्ये 95 कोटी रुपये, वाशिममध्ये 65 कोटी रुपये, हिंगोलीमध्ये 55 कोटी रुपये, धुळेमध्ये 80 कोटी, नंदुरबारमध्ये 70 कोटी, जळगावमध्ये 110 कोटी, पालघरमध्ये 50 कोटी, ठाणेमध्ये 60 कोटी। तर या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे। सर्व शेतकरी बांधवांनी तुम्ही तुमचं खातं तपासून घ्या। यानंतर मुंबई शहरमध्ये 30 कोटी, मुंबई उपनगरमध्ये 20 कोटी, रायगडमध्ये 75 कोटी, रत्नागिरीमध्ये 65 कोटी आणि सिंधुदुर्गमध्ये 55 कोटी। तर मोठी अपडेट जी की आपल्यासमोर इथं आलेलं आहे, बैठकीमध्ये मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे। तर राज्याचे उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे मुख्यमंत्री जे की आपल्याला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर निर्णय काय आहे तर जो काही थकीत राहिलेला जो काही पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांना देण्याचे जे काही इथं आदेश देण्यात आलेले आहे। 2400 कोटी रुपयाचा जो काही पीक विमा आहे ते आता रामनवमी निमित्त सर्व शेतकरी बांधवांना इथं जमा करण्यात येणार आहे। तर शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा। तर ज्यांना कोणाला पीक विम्याची रक्कम आलेली नसेल तर अशांसाठी हेल्पलाईन नंबर इथं जाहीर केलेला आहे 14447। तर यावरती कॉल करून तुम्हाला पीक विमा का आलेला नाही, तुमचा अर्ज पेंडिंगमध्ये आहे का, रिजेक्ट झालेला आहे का, संपूर्ण माहिती तुम्ही घेऊ शकता की तुम्हाला पीक विमा का आलेला नाही। ज्यांना कोणाला पीक विमा आलेलाच नसेल तर अशांनी पीक विमा कंपनीला लेखी अर्ज द्यायचा आहे। जे काही पीक विमा प्रतिनिधी, संबंधित अधिकारी, कंपनीचे नाव किंवा कार्यालयाचे नाव लिहिलं तरी चालेल। तुमचा तालुका, जिल्हा लिहा। पीक विमा रक्कम न मिळाल्याबाबत अर्ज महोदय अशी याच पद्धतीने अर्ज लिहायचा आहे। यानंतर मी सही करणारा किंवा करणारी जे काही शेतकरी असेल
तुमचं नाव लिहा, तालुका जिल्हा तुमचं गाव, इयर्स लिहा. तर आता यामध्ये तुम्हाला जो महिना हा दिलेला आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. जसा तसा महिना हा लिहायचा आहे. यानंतर अर्ज क्रमांक जे की पीक विम्याच्या पावतीवर तुमचा पॉलिसी नंबर राहते, पॉलिसी आय डी, ॲप्लिकेशन नंबर ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. पिकाचे नाव लिहा, कोणकोणते पीक होते ते, खाते क्रमांक, आधार क्रमांक, तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि दिनांक हे तुम्हाला टाकायचे अर्जावरती. त्यासोबत तुम्हाला कागदपत्र जोडून द्यायचे आहे. पहिलं म्हणजे आधार कार्ड. आधार कार्ड स्पष्टपणे ओळखू येईल अशी झेरॉक्स त्यासोबत जोडून द्यायची आहे. दुसरं जे ते यामध्ये बँकेचं पासबुक. काय आहे त्यामध्ये? बँकेचं पासबुक. तिसरं जे ते पीक विमा अर्ज पावती, जी की तुम्हाला पीक विम्याची पावती त्यासोबत जोडून द्यायची आहे. 7/12 आणि 8 काय लागणार आहे? 7/12 आणि 8 त्यासोबत जोडून द्यायचं आहे. आणि तुमचे जर ई पीक पाणी झालेले असेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ते त्यासोबत जोडून द्या. कृषी मंत्री जे काय आहे आपले कृषी मंत्र्याची मोठी अपडेट जिथं आलेली आहे. तर कृषी मंत्र्यांनी तर निर्णय घेतलेला आहे की पीक विमा वाटपास वेग आलेला आहे. तर आता देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची मोठी अपडेट जिथं समोर आलेली आहे. तर पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. रामनवमी स्पेशल. रामनवमीच्या मुहूर्तावर जे काही सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा इथं देणार आहे. तर आता 2400 कोटी रुपयाची तब्बल यामध्ये तरतूद आहे. तर आता केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीकडून जे की 2400 कोटी रुपये इथं पीक विमा वाटप इथं सुरू झालेले आहे. प्रति हेक्टरी 17,500 रुपयाप्रमाणे भरपाई इथं मिळत आहे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की